ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. मग कारण एकच, मी कोणाचाही 5 पैसे न घेतले असताना सुद्धा सोलापुरातील 2 बिल्डर सुनील मंत्री आणि शरद मोता या दोघांनी सोलापूरच्या शेकडो लोकांकडून प्रचंड पैसा गोठवला आणि माझ्या जागेवरती 115 कोटी कर्ज काढून लोक फसवून आणि मला पोलिसाला प्रचंड पैसे देऊन मला खोट्या गुन्ह्यात अडकावलं. आणि हे करण्यापूर्वी मला 9 वर्षानंतर आज माझ्या जुन्नरच्या जागेतून रेल्वे गेलेले आहे, डंपच्या जागा गेलेले आहेत. हे 50 ते 55 60 कोटी मला पैसे मिळू लागलेले आहेत. हे मिळण्यासाठी कोणकोणते अधिकारी, कोणकोणच्या खाते प्रमुख, मग कोणते लोक माझा घात करून या रकमा हडप करण्यासाठी माझा भविष्यात हे मला समजलं. आणि येत्या रविवारी मी सर्व पुराव्यासह कोणत्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं कुठल्या व्यक्तीला पुढं केलं, जसं 2017 साली या जुन्नरच्या जागेत चालू. आज 9 ऑगस्ट माझ्या जीवनात असा दिवस आहे की या 9 ऑगस्टमुळेच एका 4थी शिकलेल्या माणसाला ज्या या 38 वर्षात मी काम केलं, मला अमेरिकेच्या एका मला डॉक्टर पदवी दिली. आज मी माझ्या कामगाराच्या वारसदारांना व 122 लोक ज्यांना प्लॉटमध्ये त्यांच्या काय तक्रारीमुळे काय वांदत पडलेले पाठवले, त्या सर्वांनी आज बोलवलेलं आहे. आज माझ्या या संघर्ष लढ्यामध्ये सोलापूरचे प्रतिष्ठाचे डॉक्टर वळसंकर, केळकर, तुळपुळे, विहार कुलकर्णी, विवेक गळसाशी, रंगाअण्णा वैद्य या सर्व लोकांनी केलेल्या आव्हानानुसार सोलापुरातल्या 778 नागरिकांनी जुन्नर जागेचे पैसे गुंतवले होते. त्यांचे पैसे जप्त झाले. ते जप्त झाल्यानंतर ते पैसे मी कामगारांना वाटप केले. जशी 1991 वाटप केल्यानंतर या सर्व लोकांनी मला सांगितलं, कुमार या लोकांचे तुम्ही असं काय केलात, पैसे कामगार वाटलेत. डॉक्टर साहेब, मी वचन देतो तुम्हाला, हे जप्त झालेले पैसे सरकार जमा होण्यापेक्षा मी कामगार वाटले. मी एवढं वचन देतो की तुमच्या आव्हानानुसार ज्या लोकांनी पैसे भरले होते, एक तर त्यांचे पैसे मी न्यायातून त्यांना परत मिळवून देईन, आता ना जागा देईन, हे सांगून मी कोर्टामध्ये नोटीस ऑफ मोशन, कंपनी ॲप्लिकेशन आणि चेंबर समज या 3 याचिका दाखल केल्या. 57% व्याजाने पैसे आणले. पण हे काम करत असताना माझ्या जुन्नरच्या कामगारांनी जुन्नरच्या गेटसमोर सत्याग्रह सुरू केला आणि त्या टायमाला 9 वर्ष सत्याग्रह बसले. त्या लोकांना मी सांगत होतो की आपल्या जागेचं काम झाल्यानंतर मी तुम्हाला जागा फुकट देईन. पण खरं सांगतो, मी गेल्या 15 वर्षामध्ये जी कामं केली की त्या लोकांना 182 लोकांनी गेल्या 2 वर्षामध्ये काम करून त्यांची संस्था स्थापन करून त्यांना जागा तर दिलीच. पण ज्या डॉक्टर यांना वचन होतं 122 लोक राहिले ते पर्यंत कोर्टात पेंडिंग आहे. आणि कोर्टामध्ये असं काय प्रश्न, यांच्यातल्या काही लोकांनी सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा आणि हायकोर्टाने सुद्धा त्यांचे पैसे 3 वर्षे व्याज असतात त्यांना गुंतवून, ते गुंतवणूकदार आहेत, ते संघर्षमध्ये सभासद नाहीत, आता उमाचे नाहीत. त्यांनी 88 साली जागेमध्ये गुंतवणूकदार आहेत पैसे. पण मला पैशापेक्षा मी जाता काही घेऊन जाणार नाही. पण आज 9 ऑगस्ट या दिवशी मी ते माझे मित्र केतन शाह यांना का बोलवलं, तर त्यांना जागा देण्याचा प्रयत्न आम्ही 2 वर्षापासून प्रचंड प्रमाणात केला. ज्या किमतीत कोर्टातून जागा आलेली आहे त्याच किमतीत मी 122 लोकांना जागा देणार आहे. केतन म्हटलं, केतन भाई तुम्ही या, तुमच्या ओके, मला एक पैसा नको आहे, त्याचा घेऊन जाणार नाही. ते द्यायचं, ते आमचं त्यासाठी आजचा दिवस निवडला. याच्या पाठीमागं कारण एकच, मी कोणाचाही 5 पैसे न घेतले असताना सुद्धा सोलापुरातील 2 बिल्डर सुनील मंत्री आणि शरद मोता या दोघांनी सोलापूरच्या शेकडो लोकांकडून प्रचंड पैसा गोठवला आणि माझ्या जागेवरती 115 कोटी कर्ज काढून लोक फसवून आणि मला पोलिसाला प्रचंड पैसे देऊन मला खोट्या गुन्ह्यात अडकावलं. आणि हे करण्यापूर्वी मला खलास माझा घात करण्याचा प्रयत्न झाला, त्याची सुद्धा केस चालू आहेत, कोर्टात होती. त्याचप्रमाणे 9 वर्षानंतर आज माझ्या जुन्नरच्या जागेतून रेल्वे गेलेली आहे, डंपच्या जागा गेलेले आहेत. हे 50 ते 55 60 कोटी मला पैसे मिळू लागलेले आहेत. हे मिळण्यासाठी कोणकोणते अधिकारी, कोणकोणच्या खाते प्रमुख, मग कोणते लोक माझा घात करून
या रकमा हडप करण्यासाठी माझा भविष्यात विचार हे मला समजल्यानंतर भविष्यात मला माझ्या वचनातून बाहेर निघण्यासाठी मी आज 9 ऑगस्टला त्यांच्या चौकशी करतोय. आणि येत्या रविवारी मी सर्व पुराव्यासह कोणत्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं कुठल्या व्यक्तीला पुढं केलं, जसं 2017 साली या जमिनीच्या जागेचे पैसे भरणाऱ्या लोकांना पुढं केलं होतं, त्याच पद्धतीनं या जमिनीच्या जागेत मी पैसे भरणाऱ्या 5-6 लोकांना कसं पुढं करून एक 2 षडयंत्र आहेत. एक तर मी रागाला येऊन त्या लोकांना मारायला पाहिजे, ते न केल्यास मी शांत राहिलं तर माझा घात करण्याचा हा आढावा रचलेला आहे. मला माहीत आहे जोपर्यंत मी जगणार आहे तोपर्यंत पृथ्वी कुठली व्यक्ती मला मारणार नाही. ज्या दिवशी मी मरणार आहे मला कोण वाचू शकणार नाही. एकच मी जाता जाता माझ्या वचनात उतरवण्यासाठी मी आज मीटिंग बोलवली. तुम्ही सर्व लोक आलात. मी एवढंच सांगेन की सोलापूरच्या ह्या मातीमध्ये 1/4 शिकल्या माणसाला आणि ज्या जुनी मिलच्या मालकाचा पुतळा जाळावून त्या मालकाने जुनी मिल बंद पडली, त्या मिलच्या मालकाने मला बोलून माझा सत्कार करून लेखी पत्र दिलं आणि या जागासाठी 9 कोटी माफ केली. अनेक गोष्टी घटना घडलेल्या आहेत. त्या सर्व मी पुढच्या रविवारी प्रचंड पुराव्यासह सर्व पत्रकारांना भेटी घेऊन सर्व गोष्टी कल्पना देतो.